हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 21 जानेवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय. कान्हा आणि सखी या दोघांची पहिली मकर संक्रांत आणि कान्हाने सखीला चक्क एक काळी साडी गिफ्ट केली आहे आणि सखीने ही साडी नेसावी अशी कान्हाची इच्छा होती, परंतु सखीने त्यासाठी नकार दिला आणि मग कान्हाने चक्क संपूर्ण चाळीतील लोकांसमोर सखीच्या अंगावर पाण्याची बादली ओतली, तिला भिजवलं आणि सखीला नाईलाजाने ही काळी साडी नेसावीच लागली. आणि काळ्या साडीमध्ये सखीचं सौंदर्य हे आणखीनच उठून दिसत होतं. ती खूप छान दिसत होती. मग सखीने ही काळी साडी तर नेसली आहे, कान्हाबरोबर ती सूर्यपूजन करायला सुद्धा तयार आहे. आणि जेव्हा ती हे सूर्यपूजन करायला जाईल त्याच वेळेस कान्हा आणि सखी या दोघांसमोर कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर सुद्धा येणार आहे आणि सरकार सुद्धा येणार आहे. मग हे चौघे जेव्हा एकमेकांसमोर असतील तेव्हा काय घडले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सखी सदन चाळीमध्ये सखीने या लहान मुलीला साडी नेसून दाखवलेली असते. सखी या लहान मुलीला विचारते, आता तुला कळलं ना की साडी कशी नेसायची असते ते. तर ही मुलगी सखीचं खूप कौतुक करते आणि म्हणते, हो सखी दिदी, तू खूप छान शिकवलं, आता मला साडी नेसता येईल. तर कान्हा म्हणतो, काय सखी मॅडम, लहान मुलीला वेड्यात काढताय का? अशी कुणी साडी नेसतं का? आणि काय शिकवलं तुम्ही तिला? तिला तर आयुष्यभर साडी नेसता यायची नाही. तर ही मुलगीच कान्हावर चिडते आणि म्हणते, कान्हा दादा, तुला ना गाजर खायची गरज आहे, कारण सखी दिदीने तुझ्यासमोरच मला साडी कशी नेसायची ते शिकवलं आणि तू विचारतोय अशी कशी साडी नेसायला शिकवलीये. तर सखी म्हणते, जाऊ दे बाळा, तुझ्या कान्हा दादाला ना गाजर खायची गरज नाहीये, तर बदाम खायची गरज आहे. त्याची स्मरणशक्ती ना दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. माठ हे 2 एक नंबरचा, त्याच्या काहीच लक्षात राहत नाही. ही मुलगी कान्हावर हसू लागते. कान्हा चिडून म्हणतो, तू जा घरी. ही मुलगी तेथून निघून जाते. कान्हा सखीला विचारतो, तुम्ही माझी अक्कल काढलीत का? तर सखी म्हणते, ती काढायची गरजच नाहीये, कारण तुला अक्कलच नाहीये आणि ते तू पुन्हा पुन्हा सिद्ध करतो. कान्हाला खूप राग येतो आणि तो चिडून म्हणतो, जी मुलगी ओवाळायचं म्हटल्यावर ताटातच अंगठी फिरवते ना, तिने माझी अक्कल न काढलेलीच बरी. सखीला आठवतं की कान्हाच्या वाढदिवशी तिला ओवाळता सुद्धा येत नव्हतं आणि दाभडे मावशींनी तिला अंगठी फिरवायला सांगितल्यावर ती कान्हाच्या चेहऱ्यावर नाही तर ताटामध्येच अंगठी फिरवत होती. सखी चिडून म्हणते, हो हो, बस झालं, एकाच गोष्टीवरून किती दिवस बोलणार आहे? तेव्हा मला नव्हतं माहीत, पण आता मला कळलंय. कान्हा हा सखीला विचारतो, उद्या मी सूर्यपूजन करणार आहे, तुम्ही माझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसाल का? हे ऐकून सखीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते, तू कधीपासून सूर्यपूजन करायला लागलास? तर कान्हा सांगतो, मी खूप वर्षांपासून करतोय. सखी विचारते, पण तू का करतोस सूर्यपूजन? तर कान्हा तिला खोटं सांगतो आणि म्हणतो, एका माणसाने मला सांगितलं होतं सूर्यपूजन केलेलं चांगलं असतं, म्हणून मी करतोय. तुम्हाला माझ्याबरोबर बसायचंय, दुसरे काही प्रश्न विचारू नका. तर सखी त्याला म्हणते, तू खोटं बोलतोय, तू मला खरं कारण सांग, तू सूर्यपूजन का करतोस? तर कान्हा म्हणतो, हेच खरं कारण आहे. एका माणसाने मला सांगितलंय की सूर्यपूजन केलेलं चांगलं असतं, तुम्ही माझ्याबरोबर सूर्यपूजन कराल का? पण सखी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, नाही, जोपर्यंत तू मला खरं कारण सांगत नाही की तू सूर्यपूजन का करणार आहेस, तोपर्यंत मी तुझ्याबरोबर बसणारच नाही. तर कान्हा हा तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, नाही सखी मॅडम, हेच खरं कारण आहे, मी तुमच्यापासून काहीच लपवत नाहीये, तुम्ही माझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसणार की नाही तेवढं सांगा. तर सखी चक्क त्याचा हात आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, माझ्या डोक्यावर हात ठेवून खरं खरं सांग, माझी शपथ घे की तू सूर्यपूजन का करणार आहेस. कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा सखीच्या डोक्यावरून हात काढून घेतो आणि म्हणतो, शपथ घ्यायची काय गरज आहे, मी खरंच बोलतोय, मी असंच सूर्यपूजन करतोय, दुसरं काहीच कारण नाहीये, तुम्ही माझ्याबरोबर बसणार की नाही ते सांगा. सखी खूप चिडते आणि म्हणते, तू माझी शपथ नाही घेतली याचा अर्थ तू खोटं बोलतोय आणि जोपर्यंत तू खरं कारण सांगत नाही ना, तोपर्यंत मी सूर्यपूजनाला तुझ्याबरोबर नाही बसणार. असं म्हणून सखी तेथून निघून जाते. कान्हा विचार करतो, या मुलीला कसं समजावं तेच कळत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सरकारच्या घरी संक्रांतीचा उत्साह असतो आणि 2 माणसं तेथे बिझनेस डील करायला आलेले असतात. सरकार आणि परशुराम त्यांच्याशी सगळं बोलणं करून घेतात. ही माणसं म्हणतात, आपली डील तर ऑलमोस्ट फायनल झाली आहे, परंतु आम्ही नेहमी एक गोष्ट करतो, कोणतीही डील साईन करण्याआधी आम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात जात असतो आणि मग तेथे गेल्यावर दर्शन घेतल्यानंतरच आम्ही ही डील फायनल करत असतो. तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण उद्या तसंच करूया.
तसंही आपल्याला उद्या भगवान विष्णूच्या मंदिरात जायचंय, दर्शन घ्यायचंय आणि मग डील साईन करायची आहे. तुम्हाला काही हरकत आहे का? सरकार विचार करते, माझा तर देवावर विश्वास नाहीये, पण ही डील होणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती यासाठी हो म्हणते की ठीक आहे, मला काही हरकत नाहीये. ही माणसं विचारतात, ठीक आहे मग उद्या आपण भगवान विष्णूच्या देवळात भेटूया. सरकार हो म्हणते, ही माणसं तेथून निघून जातात. सरकार विचार करते, आता मला हे करावंच लागणार आहे, मला मंदिरात जावंच लागेल आणि ती आपलं शेड्यूल तसं बनवते. तर इकडे कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी कबीरची आई अपर्णा हातामध्ये बासुरी घेऊन शून्यात पाहत बसलेली असते. तेवढ्यात माई तेथे येते आणि म्हणते, अपर्णा, मला माहिती आहे तुला वाईट वाटतंय ना. देवदत्तेने जी सूर्यपूजनाची प्रथा सुरू केली ती यावेळेस खंडित होणार आहे. पण त्या प्रथेपेक्षा मला तुझा जीव आणि कान्हाचं सत्य कोणासमोर येऊ नये हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण जर उद्या कान्हाने सूर्यपूजन केलं तर त्याचं सत्य की तो कबीर किर्लोस्कर आहे, माझा नातू आहे, देवदत्तचा मुलगा आहे, हे सगळ्यांना समजू शकतं आणि इतकी मोठी रिस्क मी नाही घेऊ शकत. त्यामुळे मी कान्हाला नाही म्हटलंय. तो उद्या सूर्यपूजन करणार नाही. मला माहिती आहे तू समजून घेशील. म्हणजे आजीला काळजी वाटतीये की जर कान्हाने सूर्यपूजन केलं तर त्याचं सत्य सगळ्यांसमोर येऊ शकतं की तो कान्हा महाडिक नाही तर कबीर किर्लोस्कर आहे. कारण मंदिरामध्ये अनेक लोक असतील आणि कुणीही त्याला ओळखू शकतं. पण कान्हाने आजीचा सल्ला अमान्य केलाय आणि तो कान्हा महाडिक म्हणून चक्क सखीबरोबर सूर्यपूजन करणार आहे. मग कान्हा हे जे काही करतोय ते बरोबर की चुकीचं हे तर आपलं पुढेच कळणार आहे. आणि इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा हा सखीला पुन्हा विचारतो, सखी मॅडम, काय ठरवलं तुम्ही? तुम्ही माझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसणार आहात ना? तर सखी त्याला म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? जोपर्यंत तू मला खरं कारण सांगत नाही तोपर्यंत मी तुझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसणार नाहीये. कान्हाचा नाईलाज होतो. सखी तेथून निघून जाते. कान्हा विचार करतो, सखी मॅडम, तुम्ही सखी कामात आहात ना, तर मी सुद्धा कबीर किर्लोस्कर आहे आणि मी जे ठरवलं ना ते होतंच. उद्या तुम्ही माझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसणार आणि आपण दोघे जोडीने सूर्यपूजन करणारच. आता पहा मी काय करतो. थोड्या वेळानंतर चाळीतल्या सगळ्या बायका काळ्या रंगाच्या साड्या नेसून तयार झालेल्या असतात आणि एकमेकींना तिळगुळ वाटतात, आनंद साजरा करत असतात आणि त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्या सानप काका तेथे येतात आणि म्हणतात, तुमच्या बायकांचं काही खरं नाही. आता तुम्ही काल दिवसभर साड्यांची शॉपिंग केली आणि आज दिवसभर या साड्या नेसून कोणाची साडी छान आहे, कोणाची कमी छान आहे, कोणाची जास्त गडद आहे, कोणाची फिक्कट आहे याबद्दलच बोलत राहणार. तर सानप काकाची बायको म्हणते, तुम्ही नका आमच्याकडे लक्ष देऊ. तुम्हाला संक्रांतीचा वाण आणायला सांगितलंय ना, जा ते घेऊन या. तर सानप काका म्हणतात, काय बाई आहे, नीट जगू सुद्धा देत नाही आणि सानप काका तेथून निघून जातात. या बायकांच्या पुन्हा एकदा गप्पा सुरू होतात आणि त्याच वेळेस सखी तेथे गुलाबी रंगाची साडी नेसून येते. सखी खूप सुंदर दिसत असते. या बायका तिला प्रश्न विचारतात, काय ग सखी, आज संक्रांत आहे आणि तू काळ्या रंगाची साडी का नाही नेसलीस? तुझ्या नवऱ्याने कान्हाने तुला काळ्या रंगाची साडी घेऊन नाही दिली का? सखी काही उत्तर देणार इतक्यात कान्हा आणि लहान मुलं तेथे येतात. ही लहान मुलं कान्हाकडे हट्ट करत असतात, दादा तू आज आम्हाला पतंग कसा उडवायचा ते शिकव. तर कान्हा म्हणतो, नाही, मला कामावर जायचंय, मला वेळ नाहीये. पतंग काय उडवायचा असतो? हातात पकडायचा आणि उडवायचा, किती सोपं असतं ते. तर ही मुलं म्हणतात, आम्हाला नाही येत ना, तू आम्हाला पतंग उडवायला शिकव. कान्हा त्यांना नकार देत असतो, पण ही मुलं त्याच्या मागे मागेच करत असतात. सखी आणि चाळीतील सगळी माणसं, दाभाडे मावशी, जान्हवी, किरण हे पाहत असतात. कान्हा या मुलांवर चिडून म्हणतो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? जा इथून, मला कामावर जायचंय, मी खूप बिझी आहे. तर ही मुलं म्हणतात, नाही, आम्ही नाही जाणार. जोपर्यंत तू आम्हाला पतंग उडवायला शिकवत नाही तोपर्यंत आम्ही कोठेच जाणार नाही. कान्हा खूप चिडतो, पाण्याने भरलेली बादली घेतो आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता जा इथून, नाहीतर मी तुम्हा सगळ्यांना भिजवून टाकेल. आणि ही मुलं म्हणतात, हो भिजव भिजव, आम्ही नाही घाबरत, पाहू तू आम्हाला कसं भिजवतोय तू. आणि हा सगळा कान्हाचा प्लॅन असतो. कारण कान्हाने सखीसाठी काळ्या रंगाची साडी नेसलेली असते आणि सखीने ही साडी नेसावी यासाठी कान्हाने हे सगळं कुभाण रचलेलं असतं. कान्हा या मुलांना म्हणतो, मी तुमच्या अंगावर पाणी फेकेल बरं का? तर ही मुलं म्हणतात, हा फेक फेक. आणि सखी या मुलांच्या मागेच येऊन उभी राहिली असते. सखीला एवढंही कळत नाही, कान्हाने जर खरंच पाणी फेकलं तर आपण सुद्धा या पाण्याने ओलं होऊ, आपण भिजू. कान्हा चिडतो आणि या मुलांवर पाणी फेकतो. ही मुलं ऐनवेळी पळून जातात
आणि सखी तेथेच उभी राहते आणि सखीच्या अंगावर हे सगळं पाणी पडतं. सखीच भिजते, ओली होते. त्यामुळे चाळीतील सगळ्या लोकांना मोठा धक्काच बसतो. कान्हासुद्धा मी खूप घाबरलो, माझ्याकडून चुकून हे घडलं असं नाटक करतो. सखी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत राहते की कान्हा तू हे काय केलं? चक्क चाळीमध्ये सगळ्या लोकांसमोर माझ्या अंगावर पाणी ओतलं, मला भिजवलं. चाळीतील बायकासुद्धा आश्चर्याने कान्हाकडे पाहत असतात. दाभाडे मावशी, जान्हवी, किरण यांना सुद्धा आश्चर्य वाटतं. कान्हा सखीला सॉरी म्हणतो. सॉरी सखी मॅडम, यात माझी काही चूक नाहीये. ती मुलं हट्ट करत होती आणि ऐनवेळी पळून गेली. सखीला कान्हाचा खूप राग आलेला असतो. या कान्हाला खाऊकी घेऊ असं तिला वाटत असतं, पण चाळीत सगळ्या लोकांसमोर भांडण करायला नको, कान्हावर चिडायला नको म्हणून सखी त्याच्याकडे फक्त रागारागाने पाहते. कान्हा तिला म्हणतो, जा आता साडी चेंज करून या. सखी खूप चिडते आणि आपल्या खोलीमध्ये निघून जाते. तेव्हा दाभाडे मावशी कान्हाजवळ येते आणि विचारते, काय रे कान्हा, आज सणावाराच्या दिवशी कशाला सखीला छळतोय? बायकोला असा त्रास दिलेला बरं नसतं. तर चाळीतल्या बायकासुद्धा म्हणतात, हो ना, कशाला सखीला त्रास देतोय? आज संक्रांत आहे. तर कान्हा दाभाडे मावशीला म्हणतो, मावशी तुम्हाला काय सांगू, मी येण्याआधी या बायका सखीला विचारत होत्या, तुझ्या नवऱ्याने तुला काळी साडी गिफ्ट दिली की नाही? मी सखीसाठी गिफ्ट आणलंय. काळी साडी घरात आहे, पण ही कान्हाची स्टाईल आहे. आता पहा सखी ही कशी काळी साडी नेसून येथे येते. हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद होतो. लहान मुलं तेथे येतात आणि म्हणतात, कान्हा दादा तुझं काम आम्ही केलंय, आता आम्हाला पतंग उडवायला शिकव. कान्हा म्हणतो चलो, आणि हे सगळे पतंग उडवायला जातात. सखी ही रूममध्ये येते, खूप चिडलेली असते आणि म्हणते, या कान्हाला ना 2 पैशांची अक्कल नाहीये. चाळीत सगळ्या लोकांसमोर मला भिजवलं. मूर्ख कुठला, चाळीत सगळ्यांसमोर मला त्याच्याशी भांडायचं नव्हतं, नाहीतर मी ती बादली त्याच्या डोक्यात उलटी केली असती, बादलीनेच त्याला मारलं असतं. टॉवेल कोठे असं म्हणून सखी टॉवेल शोधू लागते. तिला टॉवेल दिसतो. सखी टॉवेल घेते तर या टॉवेल खाली चक्क तिला साडीचा बॉक्स दिसतो आणि त्यावर एक चिठ्ठीसुद्धा लिहिलेली असते. सखी हा साड्यांचा बॉक्स हातात घेते. त्यावर एक चिठ्ठी असते. ती ही चिठ्ठी वाचते तर यामध्ये चक्क कान्हाने तिच्यासाठी एक मेसेज लिहिलेला असतो. हा मेसेज पाहून सखीला खूप आनंद होतो आणि कान्हा तिला बेबी सरकार म्हणतो. या चिठ्ठीमध्ये एक कवितासुद्धा लिहिलेली असते आणि सखीसाठी त्याने ही काळी साडी गिफ्ट केलेली असते. त्यामुळे सखीला खूप आनंद होतो. सखीला समजतं की हा सगळा कान्हाचा प्लॅन होता. कान्हाने जाणून बुजून तिच्या अंगावर पाणी सांडलं, तिची साडी ओली केली, म्हणजे सखीला ही साडी दिसेल आणि सखी ही काळी साडी नेसेल. सखी विचार करते, एक नंबरचा मूर्ख आहे. जर काळी साडीच गिफ्ट करायची होती तर डायरेक्टली गिफ्ट करायची ना. हे सगळं नाटक करण्याची काय गरज होती? सगळ्या चाळीसमोर मला भिजवलं. पण ही साडी पाहून सखी खूप खुश होते. तिला कान्हाची कवितासुद्धा आवडते आणि आता ही साडी नेसायची असं ती ठरवते. म्हणजे एकूणच कान्हाचा हा प्लॅन यशस्वी झालेला असतो आणि सखी ही साडी नेसायला तयार होते. इकडे कान्हा हा पतंग उडवत असतो आणि किरणने त्याची फिरकी पकडलेली असते. किरण कान्हाला विचारतो, काय रे कान्हा, हे सगळं करण्याची गरज होती का? उगाच संपूर्ण चाळीसमोर सखीला भिजवलंस, तिच्या अंगावर पाणी फेकलंस. तर कान्हा म्हणतो ही कान्हाची स्टाईल आहे. जे जग करतं ना ते कान्हा नाही करत, आणि जे कान्हा करतो ना ते जगाला जमत नाही, आणि कान्हाची स्टाईल ही अशीच वेगळी असते. किरण म्हणतो, हो खरंय खरंय. कान्हा त्याला सांगतो, आता पहा सखी ही काळी साडी नेसून कशी येणार आणि ती माझ्याबरोबर सूर्यपूजनाला सुद्धा बसणार. मी काय तिला सोडत नसतो. कान्हा किरणच्या हातात पतंग देतो आणि म्हणतो, तू पतंग उडव, मी आत्ता येतो. आणि कान्हा आपल्या खोलीकडे येतो. तर इकडे सखीने कान्हाने तिला गिफ्ट केलेली काळी साडी नेसलेली असते आणि ही साडी नेसून ती मेकअप करते. खूप सुंदर दिसत असते. ती आरशासमोर उभी असते आणि म्हणते, खरंच संक्रांतीच्या दिवशी बायका काळ्या साड्या का नेसतात हे आज मला कळलंय. कारण या काळ्या साडीमुळे त्यांचं सौंदर्य आणखीनच वाढतं. खरंच ही काळी साडी किती छान दिसते. म्हणून सखी ही स्वतःला न्याहाळत असते आणि म्हणते, एकदम परफेक्ट, मी खूप छान दिसतेय, सगळं काही परफेक्ट झालंय. आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येतो. तो सखीच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो, बेबी सरकार, अजून सगळं परफेक्ट नाही झालंय. तर सखी विचारते, झालंय ना सगळं परफेक्ट, काय राहिलंय? तर कान्हा म्हणतो, गजरा राहिलाय. जोपर्यंत या काळ्या साडीवर बाई गजरा नाही लावत ना तोपर्यंत ती परफेक्ट नाही दिसत, तिचं सौंदर्य नाही खुलत. तर सखी विचारते, तुला बरं माहिती आहे की बाईचं सौंदर्य कसं खुलतं, ती कशी परफेक्ट दिसते? तर कान्हा म्हणतो, मला माहिती आहे. तुम्ही विसरलात का? माझं नाव कान्हा आहे आणि मला
सगळं माहीत असतं असं म्हणून तो सखीसमोर हा गजरा पकडतो. सखी म्हणते, ठीक आहे, आता मी गजरा केसात माळते. तर कान्हा म्हणतो, पण त्याचं सुद्धा एक शास्त्र असतं. स्वतः गजरा माळायचा नसतो, तर नवऱ्याने बायकोच्या केसांमध्ये हा गजरा माळून द्यायचा असतो. असं म्हणून कान्हा हा सखीला आरशासमोर नेतो आणि मग सखीच्या केसांमध्ये हा गजरा माळू लागतो. आणि हा सीन खरंच खूप भारी आहे. सखी आणि कान्हा एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात आणि कान्हा खूप प्रेमाने सखीच्या केसांमध्ये हा गजरा माळतो. कान्हा हा सखीला विचारतो, आता कसं परफेक्ट दिसतंय? सखी म्हणते, हो, एकदम परफेक्ट झालंय. तर कान्हा म्हणतो, अजून सुद्धा परफेक्ट झालं नाहीये, अजून एक गोष्ट बाकी आहे. सखी विचारते, कोणती गोष्ट बाकी आहे? तर कान्हा तिला म्हणतो, एक गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे तुम्ही आज नवऱ्याच्या मनातलं करायचं असतं. नवरा तुम्हाला जे सांगेल ते तुम्ही ऐकायचं असतं. सखी विचारते, काय हवंय तुला? तर कान्हा विचारतो, तुम्ही माझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसणार आहात ना? तर सखी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, मला माहिती आहे, हे तुझं जे सगळं चालू होतं ना, याचसाठी चालू होतं. कारण मी तुझ्याबरोबर सूर्यपूजनाला बसावं अशी तुझी इच्छा आहे. पण माझी अट तीच आहे, जोपर्यंत तू मला खरं कारण सांगत नाही तोपर्यंत मी सूर्यपूजनाला बसणार नाही म्हणजे नाही. असं म्हणून सखी ही किचनकडे जाते आणि त्याच वेळेस कान्हाला संजयचा कॉल येतो. संजय हा आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तो सांगतो, बाबा, मी ऑफिसमध्ये आलोय, तुम्ही कधी येथे येताय? कान्हा त्याला सांगतो, हो, मी आत्ता येतोय. आणि कान्हा हा तेथून गायब होतो. सखी मागे वळून पाहते तर तेथे कान्हा नसतो. सखी विचार करते, हा अचानक कोठे गायब झाला? एवढ्या वेळेस तर मला किती गोडी गुलाबी करत होता आणि अचानक गायब झाला. जाऊ दे, तोपर्यंत मी तिळगुळ बनवून घेते. असा विचार करून सखी तिळाचे लाडू बनवायला जाते. तर इकडे सरकारच्या घरी सरकारसमोर तिळाचे लाडू असतात. तेवढ्यात कुल्फी तिच्या जवळ येते. सरकार ही कुल्फीला जवळ घेते आणि म्हणते, चल, माझ्या हाताने तिळगुळ खा. तर कुल्फी सांगते, नाही सरकार, मला तिळगुळ नाही आवडत, मला तिळगुळाची टेस्टच नाही आवडत. तर सरकार म्हणते, असं कसं? आज तर संक्रांत आहे, तिळगुळ खायलाच हवे. आणि तुला चॉकलेट आवडतात ना, मग तसे तिळगुळ सुद्धा आवडायला हवे. पण कुल्फी त्यासाठी नकार देते आणि म्हणते, मला तिळगुळ नाही खायचे. सरकार खूप चिडते आणि म्हणते, मी म्हणते ना, तर तुला खावे लागतील. या घरात सगळ्यांनी माझं ऐकायचं असतं, मग तू सुद्धा माझं ऐकायचं. असं म्हणून सरकार ही जबरदस्तीने कुल्फीला तिळगुळ खाऊ घालत असते. त्यामुळे कुल्फी नको नको असं म्हणते. सरकार जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये हे तिळगुळ कोंबते. तेवढ्यात तेथे गौतम येतो. गौतम हे सगळं पाहतो. तो खूप चिडतो आणि कुल्फीला आपल्याकडे ओढून घेतो आणि ओढाताणीमध्ये सरकारच्या हातून हे सगळे तिळगुळ खाली पडतात. त्यामुळे सरकार खूप चिडते आणि गौतमला म्हणते, काय गौतम, पहा, तुझ्यामुळे सगळे तिळगुळ खाली पडले. हा आवाज ऐकून गौतम आणि मीनाक्षी तेथे येतात. तर सरकार ही कुल्फीला म्हणते, कुल्फी, तुला माहिती आहे ना, तुझा बाबा तुला शिकवत असेल की माणसाकडून चूक झाली की त्याने ती चूक सुधारायची असते. आणि आता तुझ्या बाबाकडून चूक झाली आहे, हे सगळे तिळगुळ खाली पडले. मग आता हे सगळे तिळगुळ उचल आणि या प्लेटमध्ये ठेव. गौतमला मोठा धक्काच बसतो. कुल्फी खूप घाबरलेली असते, पण सरकारसमोर बोलण्याची गौतमची हिंमतच नसते. सरकार कुल्फीला डोळे दाखवते आणि म्हणते, हे सगळे तिळगुळ उचल आणि या प्लेटमध्ये ठेव. कुल्फीला काय करावं ते कळतच नाही. तर मीनाक्षी म्हणते, जाऊ द्या सरकार, आणि ती घरच्या नोकरांना सांगते, हे सगळे तिळगुळ उचलून ठेवा. पण सरकार या नोकरांना चुटकी वाजून जागेवरच थांबवते आणि कुल्फीला म्हणते, लवकरात लवकर हे तिळगुळ उचलायचे. त्यामुळे कुल्फी खूप घाबरते. गौतम, परशुराम आणि मीनाक्षी सुद्धा घाबरतात की सरकार कुल्फीबरोबर हे काय करतीये, तिला कशाला घाबरवतीये. तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. सखी सदन चाळीमध्ये कान्हा आणि सखी या दोघांची पहिली मकर संक्रांत आनंदाने साजरी केली जाते आणि कान्हाने सखीला काळी साडी सुद्धा गिफ्ट केली आहे आणि सखीने ही साडी नेसावी म्हणून त्याने जो काही प्लॅन बनवलाय तो सुद्धा खूप भारी होता. आजचा एपिसोड पाहायला तर मजा आली, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी ही काळी साडी नेसून कान्हाची पहिली इच्छा तर पूर्ण करेल, पण त्याचबरोबर कान्हाच्या इच्छेप्रमाणे ती सूर्यपूजनाला सुद्धा तयार होईल. कान्हा आणि सखी भगवान विष्णूच्या मंदिरात येतील आणि मग दोघे जोडीने सूर्याला अर्घ्य वाहतील आणि सूर्यपूजनाला सुरुवात करतील. पण तेथे सरकार सुद्धा आलेली असेल. सरकार ही डील साईन करण्यासाठी भगवान विष्णूच्या मंदिरात येईल आणि त्यानंतर राजलक्ष्मी किर्लोस्कर म्हणजेच कान्हाची आजी सुद्धा तेथे येईल
आणि कान्हाची आजी सरकारला न पाहता चक्क कबीरला म्हणजेच कान्हाला म्हणेल, कबीर तुम्ही न येताच पूजा सुरू केली का? आणि कान्हाचं नाव कबीर आहे आणि राजलक्ष्मी किर्लोस्कर ही कान्हाची आजी आहे. हे ऐकून सरकार आणि सखीला मोठा धक्काच बसेल आणि या दोघीही कान्हाकडे आश्चर्याने पाहतील की कान्हाने एवढं मोठं सत्य लपवलंय आणि तो अनाथ नाहीये, गरीब नाहीये, तर चक्क किर्लोस्कर कन्स्ट्रक्शनचा मालक आहे. त्याचं खरं नाव कबीर किर्लोस्कर असं आहे. मग आजीने हे सगळं जाणून बुजून केलंय की आजीकडून चूक झाली आहे. हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला काय वाटतं? आजीने हे जाणून बुजून केलंय की आता कान्हा सरकार आणि सखीला पुन्हा एकदा गंडवणार? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.